जर का तुमच्याकडे इडलीचं पीठ उरलं असेल आणि पुन्हा एकदा इडली खायला कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा। आणि जर का तुमच्याकडे उरलेलं इडलीचं पीठ नसेल तरीसुद्धा रेडीमेड इडलीचं पीठ घेऊनसुद्धा तुम्ही हे इन्स्टंटमध्ये उत्तप्पे बनवू शकता। घरातच असलेल्या साहित्यांचा वापर करून अगदी झटपट तयार होणारा नाश्त्याचा हा प्रकार आहे। त्यासाठी काय काय साहित्य वापरले ते एकदा बघून घ्या। सर्वप्रथम एका बाउलमध्ये मी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। ह्या व्यतिरिक्त तुम्ही बारीक चिरलेला बीट, गाजर आणि कोबीसुद्धा घालू शकता किंवा बारीक चिरलेल्या पालेभाज्यासुद्धा घालू शकता। तसेच तुम्ही टाकलेल्या भाज्यांचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे मी नॉनस्टिक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। गॅस हा मध्यम आचेवरच ठेवायचा आहे। पॅन गरम झाल्यानंतर त्यावर ब्रशनी तेल लावून ग्रीस करायचं। इडलीचं बॅटर चमच्यानी पॅनवरती पसरून घालायचं। पण हे बॅटर पॅनवरती जास्त पसरवू नका, कारण उत्तप्पा हा आकाराने गोल आणि जाडसर असतो। आता ह्या इडलीच्या बॅटरवर आपण मगाशी जे तयार केलेलं मिश्रण आहे ते घालायचं। हे मिश्रण चमच्यानी थोडं दाबायचं। दोन्ही बाजूनी हा उत्तप्पा खरपूस भाजून घ्यायचा। तुम्हाला सुद्धा काहीतरी हटके खायची इच्छा होत असेल तर आजच हा उत्तप्पा नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी चवीला तर उत्तम लागतेच, तसेच ती हेल्दी सुद्धा आहे। नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा हा एक बेस्ट ऑप्शन आहे। अशा प्रकारे झटपट तयार होणारा नाश्त्यासाठी हेल्दी असा उत्तप्पा तयार आहे। हा उत्तप्पा तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा सांबार सोबत खाऊ शकता। ही आणि अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।